आरती स्वामी निरंजन रघुनाथ, आरती स्वामी निरंजन रघुनाथ. दुःखाला ओळखुनी घेऊन जे येत वेश सौख्याचा, दुःखाला ओळखुनी घेऊन जे येत वेश सौख्याचा, गुंतवणी संसारी मनुजाला करीत घास काळाचा, गुंतवणी संसारी मनुजाला करीत घास काळाचा. हे जाणून रघुनाथा दत्त प्रभूनानन्य दे शरण, हे जाणून रघुनाथा दत्त प्रभूनानन्य दे शरण. स्वामी निरंजना त्या तीव्र तपस्ये सई करू नमन, स्वामी निरंजना त्या तीव्र तपस्ये सई करू नमन. स्वामी निरंजन रघुनाथ महाराज की जय. निरंजन स्वामींच्या विस्तृत आणि सर्व थरावर जाऊन पोचणाऱ्या अत्यंत एखाद्या साध्या आरतीपासून अमृतानुभव पदबोधिनी इथपर्यंत साधारण लक्षात येण्यासारख्या जी व्याप्ती आहे, तिच्यातलं जेवढं संकीर्तन त्यांच्या कृपेने शक्य होईल ते आपण करतो. त्याचा आज 5वा भाग आहे. जे आहे ते सोपं वाटलं तरी सोपं करायचा प्रयत्न करतो आणखी. त्यासाठी गेल्या वेळेला शिष्यांची भूपाळी आपण सुरू केलेली आहे. आपल्याला बरेच दिवस लागणार असं दिसतं एकंदरीत. स्वामींची साधी वाटणारी जी अशी प्रकरणं आहेत, पदं आहेत, अभंग आहेत, इतर काही स्फुट आहेत, ती सगळी अशीच आहेत. ती शिष्यांसाठी लिहिली, सामान्य जनांसाठी लिहिली. ती भूपाळी आपण जी बघतो आहोत तिच्यात स्वाभाविकपणे अगदी पहिला येणारा प्रश्न हा की आपल्याला ती लागू आहे की नाही असं आपण पाहतो. अशी भूपाळी आपल्याला स्वतःला लागू आहे की नाही. आता नसेल तर डुलकी घ्यायला हरकत नाही, म्हणजे असं काय सांगायची वेगळी गरज आहे असंही नाही. ती घ्यायला हरकत नाही. म्हणजे याला काही स्त्री पुरुष वगैरे अपवाद नाहीत बरं का. साधक साधिका वगैरे असले काही शब्द वापरतात लोक मोठमोठे, तर तसं काही मी वापरत नाही. पण स्त्री पुरुषाचा काही अपवाद नाही. मी स्वतः अनेक लोक पाहिले आहेत की हे मी असं का म्हणलं आपल्याला लागू आहे की नाही हे. तर माझ्या अनुभवाला आलेल्या अनेक घटना त्यात हे लक्षात आले की समजा इथं जप आहे, तर समजा की मंडळींना गाडी चालवता येत नाही, तर त्यांना जपाला सोडून ते जातात. जपाला सोडून जातात हे जप आहे समजा. ठीक आहे, म्हणजे ही काही गोष्ट वाईट नाही. नाम घेणाऱ्याची सेवा करावी हा असं काही कमी पुण्याचा भाग आहे का. पण जपाला सोडून जातात तर हे बरोबर आहे एका परीनं. आणि काय तुझा तो तास, दीड तास, 2 तास काय तो तुझा जप झाला की फोन कर,
म्हणजे आजच्या भाषेत मिस कॉल दे, म्हणजे त्याच्यावरही खर्च करू नकोस. तर मिस कॉल दे. न्यायला येतो, न्यायला येतात, येत नाही तसंही नाही, ती सेवा करतात. फक्त ह्यात असा अभिप्रेत आहे, असं वाटतं की त्यांना तो मधला जप लागू नये. लागू असलं तर बघायचं ना भोपाळी, त्याच्या संदर्भात हे चाललंय. तर हा त्याचं अगदी व्यवस्थित पृष्ठभूमी आहे की त्यांना तो लागू नये. बरं, लागू नाही म्हणून त्यांचं काही मध्ये तास दीड तास काय 1 तास जप असेल तेवढ्यात काही महत्त्वाचं काम आहे का की ज्यामुळे त्यांना जावं लागतंय? तर तसंही असतं, असं काही नाही. कुठे थोडा वेळ टी व्ही बघ, काय तासभर चालतं ना, ठीक आहे, तोपर्यंत आपण तासभर टी व्ही बघू. काय मित्रमंडळींच्याकडे जाऊन येऊ, ह्या भागातले कोणाकडे गेलो नाही बरेच दिवसात वगैरे, असं काय मंडळी किराणा करून घेऊ, तोपर्यंत गप्पा मारू. हे जसं आहे जपाचं, तसंच प्रवचनाचं पण आहे. ते आता भूपाळीवर आपण हे प्रवचन करतो आहोत, संकीर्तन करतो आहोत, ते तरी लागू आहे का नाही हा प्रश्न राहिलाच. तर आता त्याच्यात उदाहरणार्थ भजन, आपण एक आता थोडा वेळ भजन केलं. मला भजन आवडतं म्हणून काही लोक फक्त भजनाला येतील, असंही होऊ शकेल. पुन्हा तेच होतं की तुमचं ते प्रवचन संपलं मला मिस कॉल करा, मी न्यायला येतो, कारण प्रवचन त्यांना लागू नये असं त्यांना वाटतं, लागू नये असं वाटतं. आता याला कारणं काय असतील, त्यामध्ये ह्या भोपाळीची मूळ कारणं दडलेली आहेत लिहिण्याची. म्हणून ह्यात पडलो आपण, हे बघायला का गेलो, असे लोक आढळतात. हे इथे तर प्रश्न नाही, सर्वत्री काय आहे, सगळीकडे सार्वत्रिक आहे. मला वाटलेली कारणं काय, तर त्याच्यामध्ये एक कारण माझ्या लक्षात येतं की जसं ते मगाशी म्हटलं तसं प्रवचन आहे, ठीक आहे, काय निरूपण आहे, ठीक आहे, ते त्यांना माहिती असावं बहुतेक, असं मला वाटतं. काय होईल ते त्यांना माहिती आहे, काय असेल किंवा काय असलं पाहिजे, काय असावं, आता जे काय असेल ते ह्याच्याविषयी त्यांना माहिती असली पाहिजे असं मला वाटतं. कारण ते काय सांगणार ते ओळखतात, म्हणजे अशी योग्यता असतात का, माणसाची योग्यता काय असेल आपण काय सांगू शकतो. त्यामुळं ते त्याच्यासाठी त्यांना लागू नये म्हणून ते थांबत नाही. ते स्वतःच ज्ञानी असल्यामुळे त्यांना ऐकणं लागू नये हा ओघाने झाला. म्हणजे ज्ञानाची जी सामान्य व्याख्या धरली जाते त्याला धरून दुसरं काय असू शकेल की कदाचित त्याची त्यांना गरज नसेल, लागू नसेल, त्यांना माहिती आहे, ज्ञानी आहे, किंवा गरज नसेल. आता गरज नाही म्हणजे कसं असतं की समजा भूक नसल्यासारखं आहे, अगदी पंगती जरी वाढल्या समजा तर त्याकडे तो कशाला बघेल, मग तो निरूपण कशाला ऐकेल, तो नाही ऐकणार, कारण त्याला भूक नाही. तर पंगत वाढली तरी त्याकडे तो बघणार नाही. तो गरज नसलं तर शक्य आहे म्हणजे असं की जाऊ प्रवचनात सोडा जाऊन या. हे गरजेचं प्रकरण जरा बारीक आहे म्हणून त्याच्यावर एक सांगतो गंमत. मला एकाने म्हणजे अनेक लोक अनेक गोष्टी विचारतात, त्याच्यात विचारलं होतं की अनुग्रह घेऊ का, म्हणजे म्हटलं घ्या, अवश्य घ्या, वंदोल्याला जा, निंबाळला जा, स्वामींच्याकडे जा, आणखीन कुठे अधिकारी पुरुष असेल जा, जिथे कुठे आपल्याला घ्यावं वाटतं तिथे घ्या. फक्त माझ्या तर विचारलं म्हणून माझी विनंती एवढीच की विचार करा की तुम्हाला त्याची खरोखरच गरज आहे का. गरजेवर पुढचं काम अवलंबून आहे सगळं. नसेल, जर आतून गरज वाटत नसेल तर नका घेऊ, कारण उगाच तुमचा वेळ आणि शक्ती, त्यांचा वेळ आणि शक्ती हे कशाला वाया घालणार. तेव्हा प्रवचनामध्ये, निरूपणामध्ये काही ज्ञानाचा अंश असेल, त्याची जर गरज असेल, जर तहान असेल तर आपण ते करू, नसेल तर काय कारणच नाही, सोडून जाऊ आपण. मग कारणं अनेक वाटतात, त्यामधलं आणखीन एक कारण सांगतो. कदाचित त्यांना त्याचा उपयोग वाटत नसेल. हे सगळं त्या भोपाळीशी निगडीत आहे, फक्त पहिल्याच लोकांशी. तर त्यांना त्याचा उपयोगही नसू शकतो, असंही असतं. सध्याचं जग हे उपयुक्ततेवर आहे, उपयुक्ततावादी आहे. 100-150 वर्षापूर्वी तत्त्वज्ञान अभ्यास करणारी मंडळी इथे आहेत, वाचलेली मंडळी आहेत. तर युटिलिटरियनिझम म्हणून होता, आजही तो आहे. जॉन स्टुअर्ट मिल होता, त्याचं युटिलिटरियनिझम म्हणून एवढं पुस्तक होतं. माझ्या ते पुस्तक एवढ्यासाठीच लक्षात राहिलं की जवळजवळ
16 ओळीचं एक पॅरेग्राफ आहे, साधारण 16 ते 17 ओळीचा, ते मिळून एकच वाक्य आहे त्याचं. एवढ्या प्रगाढ ज्ञानाचं ते पुस्तक आहे. 17 ओळी झाले तरी वाक्यच संपत नाही. मी पहिल्यांदा शिकलो म्हणून एवढं 17 ओळीचं वाक्य इंग्लिशमध्ये. ते तिकडचंच पब्लिकेशन आहे. आपल्याला ते काही इच्छा नसल्यामुळे, त्याचा अनुवाद वगैरे नसल्यामुळे ते मूळ वाचावं लागलं. तेव्हा त्यांनी युटिलिटरियनिझम मांडला. युटिलिटरियनिझम, उपयुक्ततावाद, संबंध उपयुक्ततेवर अवलंबून, समाज उपयुक्ततेवर अवलंबून, आपण उपयुक्त, म्हणजे बरोबर आहे त्याचं, ठीक आहे. तर आता अशी जर उपयुक्तता नसली तर निरूपणाची गरजच नाही, प्रवचनाची गरजच नाही, असं असू शकतं. त्यामुळे उपयोग नसेल. उपयुक्ततेवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. मी समजा अगदी साधं उदाहरण म्हणतो की समजा एखादी सभा आहे, काय मीटिंग आहे. मीटिंगमध्ये समजा काय चहा कॉफी, काय नाश्ता पाणी समजा, किंवा काय जेवण आहे समजा, तर मीटिंगला लोक येतात. मीटिंगमध्ये काहीच उपयुक्त नसतं, पण त्यानिमित्ताने जे ठेवलेलं आहे ते उपयुक्त असतं. उपयुक्ततावाद म्हणजे त्यांनी बरोबर किती खाली आणलेलं आहे ते माझ्या लक्षात आलं ते वाचताना, की बरोबर आहे, त्यांचंही बरोबर आहे. तर त्यात जर ते असेल, म्हणून सर्वसाधारणपणे अशा ज्या गोष्टी असतात त्या शेवटी ठेवल्या जातात. आपल्याला आठवते का बघा की वार्षिक सर्वसाधारण सभा, पहिल्यांदा जेवण, नंतर सभा सुरू, नंतर कोणासमोर सभा करणं. फार झालं तर आचार्य विचारी कोण गोळा करायला थांबले असतील तर त्यांनीच काय बटोवर केली तर कोण थांबणार. उपयुक्तता शेवटी. मग काय होईल निरूपणाचं, तर असं होऊ शकेल की त्यांना त्याची उपयुक्तता नसेल. आणि चौथे कारण असू शकतं. कारण तर खूप असू शकतील, ते आपलं चालना मिळावी म्हणून समोर ठेवतो. चौथं कारण एक अज्ञान असू शकतं माणसाकडे. म्हणजे खरं सूक्ष्म कारण आहे की प्रवचनात काय असतं तेच ज्याला माहिती नसेल समजा, तर त्याच्या दृष्टीनं त्याची नाहीच सोडूनच जाणेल. हे शक्य आहे, कारण त्याला माहीत नाही आहे की त्यामधून काहीतरी मिळेल, त्यामधून काहीतरी मला दिशा लागेल, त्यामुळे मी काहीतरी विचार करीन, त्यामुळे मी काहीतरी सन्मार्गपत करीन, किंवा अधिक उच्च आनंद मला कळेल, किंवा काय कशासाठी जन्माला लोक कळेल, काय ते व्हायचं ते होईल पुढे. पण ह्यात काहीतरी असेल असं ज्याला आहे, एवढं ज्ञान आहे हे मिळू शकतं, तो धावपळ करेल. अज्ञान असेल तर हा प्रश्नच येणार नाही. त्यामुळे अज्ञानाने सुद्धा असं असू शकेल की त्याला त्याची गरज नाही. अर्थात हे पण मी अनुभवानेच म्हणतो. एकदाच माहीत झालं की त्यात काहीतरी आहे, म्हणजे माहीत नसेल तर येणार नाही, हे सरळ आहे माहिती. पण माहीत झालं तर मनुष्य मात्र चुकवणार नाही. पण तितकंच खरं किती ते ज्ञान अज्ञानाची गंमत आहे ती बघण्यासारखी आहे की ह्यातून मिळणार, म्हणजे एक वाक्य मला मिळेल पण ते मला उपयोगी पडणार, असं त्याचं जर असेल तर तो ते चुकवणार नाही. आपला मूळ विषय चालला आहे तो ते लागू आहे का नाही, हा आहे. गरज आहे का नाही, हा आहे. नसेल तर मग तुझा जप झाला की मला हाक मार. म्हणजे घरातलं आता सांगतो, हे मगाशी सांगितलं ते वेगळं. घरातलं तुझा जप झाला की मला हाक मार. तुझाच कशाला, तुमचा काय तो जप झाला की मला हाक मार. मग आपण जेवायला बसू. एवढीच प्रतिक्रिया होऊ शकते, याच्यापेक्षा काय राहणार. तुझा काय तो झाला की मला हाक मार, तुमचा काय तो जप झाला, तुमचा काय तो जप, म्हणजे असं काय ते झालं की मला हाक मार आणि मग आपण जेवायला बसूया असं. तर त्याचा गरजही नाही, उपयोगही नाही, आधीचं जे काय आहे त्याचा, तर हे मान्य आहे. पण असं कधी गमतीनं म्हणतो की असं कधी होतं का, किंवा काय मला माहिती नाही होत. दोघं जपाला बसलेले आहेत, आपण जप करून घेऊ, तुझी जेवणाची वेळ झाली की तू सांग, मग तू जेवायला बस, मी पारायणाला बसेन. मी काहीतरीच बोललो असं मला कल्पना आहे, मी काहीतरी बोललेलो आहे ह्याची मला आतून जाणीव आहे, पण तरी सुद्धा मला एकदम गंमत वाटली की असं बोला. तेव्हा ही जी भोपाळी झाली आहे कोणासाठी येते तुम्ही ठरवा, पुढचं आता सांगतो.
उठा उठा रे लवकरी सत्वर या रे शुद्धीवरी सत्वर या रे शुद्धीवरी उघडा कपाटे अंतरी उघडा कपाटे अंतरी ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका उठा उठा रे लवकरी उठा उठा रे लवकरी सत्वर या रे शुद्धीवरी सत्वर या रे शुद्धीवरी उघडा कपाटे अंतरी उघडा कपाटे अंतरी ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका उठा उठा रे लवकरी उठा उठा रे लवकरी सत्वर या रे शुद्धीवरी सत्वर या रे शुद्धीवरी उघडा कपाटे अंतरी उघडा कपाटे अंतरी ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका आले आहे विघ्न भारी आले आहे विघ्न भारी आले आहे विघ्न भारी काळ टपला तुम्हावरी काळ टपला तुम्हावरी नित्य करीता हे चोरी नित्य करीता हे चोरी आयुष्याची तुझ्या आयुष्याची तुझ्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या उठा उठा लवकरी उठा उठा रे लवकरी सत्वर या रे शुद्धीवरी सत्वर या रे शुद्धीवरी उघडा कपाटे अंतरी उघडा कपाटे अंतरी ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका उठा उठा रे लवकरी उठा उठा रे लवकरी उठा उठा रे लवकरी आता फक्त उठा उठा एवढ्याचा विचार करायचा आजच्या वेळेमध्ये काय लागू असेल नसेल तो आपण आपल्या मनाशी त्याचा विचार केला असेल. आता उठा उठा म्हणले याचा अर्थ झोपी गेलेल्यांसाठी आहे तो उघड आहे. आपण तर जागेच आहोत म्हणजे असाल अशी अपेक्षा करतो आपण तर जागेच आहोत सगळे हो की नाही. मग आपल्याला एवढं उठा 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 म्हणायचं काय कारण आहे. आपण जागे आहोत असं आपल्याला वाटतं तरी ना हाक मारली तो देणार म्हणजे जागा आहे असं समजू आपण. झोपेतल्या माणसाला हाक मारायला बोलवतो होतो कारण संपल्यावर नाही का आपण हाक मारत एक काही काही ठिकाणी प्रवचनामध्ये असं तर आपल्याला आपण जागे आहोत असं वाटतं पण स्वामींना तसं वाटत नाही. आपण जागे आहोत असं स्वामींना वाटत नाही असं दिसतंय म्हणून उठा उठा रे लवकरी हे त्यांचं ध्रुपद आहे. आता ते लावून बघू की उठण्यासाठी झोपलेला असणं आणि जागा होणं ह्या ज्या दोन क्रिया आहेत. जागा असणं झोपी जाणं म्हणजे आपल्या दृष्टीनं काय आहे आपली कल्पना. आपण अगदी साधे पशुपक्षी घ्या कुत्री मांजरं पशु पक्षी एक निसर्ग चक्र आहे. त्याप्रमाणे मनुष्य झोपतो त्याप्रमाणे मनुष्य जागा होतो. तो झोपतो का आणि तो जागा होतो का. मी म्हणतो आपल्या उठा उठा म्हणले त्यामुळे उठतो का असा आपण विचार करू. जागा का होतो त्याची साधारण कारणं दोन आहेत आपल्यासमोर. आपण
पण त्यांचा जो दिनक्रम आहे त्याच्याकडे बघण्यासाठी मुद्दम प्रवृत्त करतो एवढ्यासाठी पुन्हा आपल्याकडे बघायचे. उघडा कपाटे अंतरी कशी उघडायची आम्ही अजून तेच पाहिलं नाही. तर हे काय पाहू, ते अंतरी आहे, जे बाहेर आहे ते आधी दिसू दे, मग अंतरंगी दिसेल, बाहेरचा राम दिसू दे, मग आत्माराम दिसेल. तर ह्यासाठी त्याची 2 कारणं दिसतील आपल्याला. पक्षी काय, पशु काय, निसर्गाचा जो क्रम आहे ते लोक किंवा ते जीव असं म्हणू आपण, अगदी आपल्या सकट समजा तुम्ही, की काय होतं, एक तर शरीर किंवा काय ज्या प्रमाणात मेंदूची यंत्रणा दिली असेल ती किंवा व्यवस्था, ह्यांना आवश्यक ती विश्रांती पुरी होते म्हणून ते उठतात. सहज त्यांच्या उठण्याकडे पाहिलं की काय असेल त्यांचे उठण्याचा भाग एवढाच आहे, त्यांची विश्रांती पुरी झाली, एक कारण. आणि दुसरं, शरीराच्या किंवा ज्या व्यवस्था यंत्रणा दिलेल्या आहेत त्यांच्या गरजा निर्माण झाल्या. एका बाजूने विश्रांती पुरी झाली आणि दुसऱ्या बाजूने गरजा पुन्हा निर्माण झाल्या. विश्रांती पुरी झाली, गरजा निर्माण झाल्या. आणि काय झालं की गरजा म्हणजे त्यामध्ये अगदी बेसिक गरज म्हणजे भूक निर्माण झाली, हालचालींची गरज निर्माण झाली, गरजा निर्माण झाल्या. आपण एक ओघाने 1-2 घेऊ की भुकेने मनुष्य जागा होतो, हालचालींची गरज निर्माण होते म्हणून हे सगळे जीव जागे होतात. तर मला एक आपण विचार करावा अशी विनंती आहे आणि सांगावं की आजही सर्वसामान्य मनुष्य या पलीकडे झोपणं किंवा जागं होणं यात कशाचा समावेश करतो. आज तो जागा होतो, आपण म्हणतो उठा म्हणजे जागे व्हा असं म्हटलंय, तर तो यासाठीच सर्वसाधारण जागा होतो. शरीराची विश्रांती संपली आणि गरजा निर्माण झाल्या, तो जागा झाला. मग ते एवढाच उठा म्हणायचे का स्वामींना? हा विचार करण्यासारखी आपल्या समोर मुद्दा आहे. आपल्या कशाचा काय फरक काय आहे? प्राणी आहेत त्यांच्यापेक्षा जास्त विकसित अवस्था माणसाकडे, मेंदूची समजा फार तर यंत्रणा, खूप यंत्रणा विकसित आहेत, मेंदूची यंत्रणा एक मोठी विकसित आहे. त्यामुळं त्याच्या गरजा आणि भुका जास्त असतात म्हणूनही तो जागा होतो. उठतो म्हणजे जागा होतो म्हणजे असा होतो, विश्रांती पुरी होते म्हणजे अशी होते. तर ती त्या पातळीवर जाणार आता मनुष्याच्या. त्या भुका जास्तही असतात आणि किचकटही असतात. 2 वैशिष्ट्य सांगून ठेवतो की प्राणी तसे तेच सगळं आहे, सगळं ते जीवन आहे. पशुपक्षी प्राणी तेच जीवन आहे. त्यात जसे उठतात जागे होतात तसेच आपण उठतो जागे होतो. एवढंच आपल्या दृष्टीने उठा म्हणून आपल्याला हे सांगण्याची गरज नाही असं एखाद्याला वाटण्याची शक्यता आहे. पुढे स्वामींचे शिष्यांची किंवा सर्वसामान्यांची संबंध आहे म्हणून हे सांगायचं. तर हे विकसित असल्यामुळं भुका जास्त, गरजा किंवा सगळी यंत्रणा किचकट. पुढे जी सांगितलं आता आपल्याला हालचाली भुका हे सगळी किचकट आहेत. यंत्रणा किचकट आहेत म्हणजे असं ह्यानं नाही म्हणत, मोघम म्हणत नाही. मांजर आहे समजा, पळेल, कोणतरी शोधेल, खाईल, भूक लागली की झोपी जाईल. त्याच्या हालचालींची गरज इकडून तिकडे उड्या मारत राहतो, आपण पाहतो. ते खारी बिरी इथून तिकडून जात असतं. काही ते खाद्य मिळालं झालं की झोपी जातात. सर्वसाधारण दिनक्रम असा आहे. शेळी आहे समजा, तर आपल्याला माहिती असते पाला खाते वगैरे. काही वेळा ते स्वयंपाकात पाले घालतात ना, त्यावेळेला मला ते फारसं आवडत नाही. म्हणजे आवडत काहीच नाही असं नाही खरं म्हणजे, पण काही वेळा खाताना मला आठवण होते त्या बिचाऱ्यांची म्हणून. मध्येच आपला एकदम मला आठवण झाली ती. काय की ते खूप पाल्याशिवाय काय चालतच नाही काय ते. मला ते त्यांची आठवण होती. ते कसं ते 2 पाय ठेवून वरती पाले वेळ असं जायचं. तर शेळी काय करेल, पाला खाईल. कोळा मिळेल, तिला आवडेल तो मिळेल तो पाला खाईल, हिंडेल, हिंडून उड्या मारेल, झोपेल, उठणार, ती जागी होणार. माणूस मग अशी म्हटलं तसं कॉम्प्लिकेटेड आहे. तसं नुसता पाला नाही खाणार. साधा पाला खायचा झाला तर तळील. नुसतं नाही खायचं, तळणार, तिखट मीठ लावणार, तिखट मीठ घालेल, पाला तळेल, त्याला मसाला लावेल, गोडा मसाला लावेल, जमत नसेल तिखट मसाला, गरम मसाला, काय जे असेल ते
पण तो पाहायला कॉम्प्लिकेटेड आहे ना सगळं हे सगळं. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की हे किचकट आहे. माणसाचं काम किचकट कुठे होत जातं आणि आपल्याला काय आपलं लक्ष नसतं. ते सावध करा का, सत्वरी सावध का, तर आम्ही विचारच नाही केला हा, म्हणून त्यांना सावध करायची वेळ आली असावी. असं हे संतांच्या ते गुज जे म्हटलंय ना त्याच्यासाठी हे सगळं आहे. सांगावया गुज तुझे देवा. तर हे मनुष्य अशा तऱ्हेनं कॉम्प्लिकेटेड असल्यामुळं ती पाला खाते झोपून टाकते. तो नाही, तो पाला तळणार, तिखट घालणार, मीठ घालणार, मसाले घालणार, आमक करणार. उकडून समाधान होत नाही, वाफलून घेईल आणखीन त्याच्यावर. म्हणजे असं करतात बा, मला काय स्वयंपाकात येत नाही, पण वाफलेत मग पुढे आपल्याला माहितीच आहे रुचिरा, अन्नपूर्णा, एक काय 100वी 127वी आवृत्ती वगैरे काय असेल. मला वाटतं ज्ञानेश्वरीपेक्षा जास्त निघाले की काय करू. अख्खी खाद्य संस्कृती. मग आता जर एवढी कॉम्प्लिकेटेड यंत्रणा आली आहे, तो जो प्रगत आहे, तर ही त्यानं संस्कृती उभी केली असं म्हणायचं का जागा होऊन? हा विचार करण्यासारखा माणसाने प्रश्न आहे की मी संस्कृती केली, खाद्य संस्कृती ठीक आहे, मी संस्कृती उभी केली का? त्यानं जे जग उभं केलं आहे त्याला मी संस्कृती असा शब्द वापरणं धाडस समजतो. तेव्हा त्यानं विलक्षण जग उभं केलंय, तो कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणून एक साध्या पाल्याचं तर मी तुम्हाला 7-10 प्रकार सांगितले, तुम्हाला आणि 25 प्रकार माहिती असतील लोकांना. तर ते जे उभं केले ते तितकंच किचकट आहे. हे जे विलक्षण उभं जग केलं, मोठं उभं केलं, ते सगळं उपभोगांचं जग उभं केलेलं आहे. जागं होऊन त्यांनी काय केलं, उठा, तो उठतोच आहे, त्याला काय सांगायची गरज नाही. मग तो एवढं सगळं किचकट जग उभं करतोय. त्याच्याबद्दल त्याच्या मुळाशी अहंकार आणि त्याचा स्वार्थ आहे. मुळाशी काय, अहंकार आणि स्वार्थ. आणि जे जग उभं केलेलं आहे ते त्याच्या इंद्रियांच्या सुखांच्या उपभोगाचं आणि भोगाचं जग आहे. उठून त्यांनी काही केलं नाही असं मला म्हणायचं नाही. अखंड मनुष्य राबतोय ते बरोबर. तर त्याला संस्कृती समजणं हा भ्रम होणार नाही का? गरजा हा विषय स्वतंत्र आहे. ती पशुपक्ष्यांना सुद्धा गरज आहे, आपल्यालाही गरज आहे, आणि गरजेचं आपण अवश्य खावं, तरच तोही उठेल, झोपेल, पुन्हा उठेल, जगता येईल. पण हे जे उभं केलेलं आहे ह्या सगळ्या इंद्रियांच्या उपभोगांच्या आणि ह्या सगळ्या गोष्टींना, ज्याच्या मुळाचे अहंकार स्वार्थ आहेत, ज्याच्यामधून आणखीन किचकटपणा निर्माण होतो. कारण भाजी सुद्धा एकाच्यापेक्षा दुसऱ्याची चांगली होती, तिसऱ्याची चांगली होती, त्याच्यापेक्षा ह्याची चांगली होती. अमुक प्रमाण, तमुक प्रमाण, अंश, तोळे, काय किलो, ग्रॅम काय असेल ते. तर हो, आवृत्ती सुद्धा काढावी लागली त्याच्यात, नाही का? ते त्यांनी प्रमाण बदलली. अंश तोळ्याची बी दिली होती, ती आता कुठं अंश तोळ्याने मापप. खूप वर्षापूर्वीची आवृत्ती होती, अलीकडच्या आवृत्तीमध्ये ग्रॅममध्ये असतात, त्याच्याही पुढची निघालीत आता. तेव्हा हे जे सगळं जग उभं केलेलं आहे याला संस्कृती म्हणावं का, किंवा याला मनुष्याची जागे होऊन त्याने केलेलं विश्व, निर्माण केलेलं विश्व संस्कृती असं म्हणणं हा भ्रम होईल की नाही? आता ह्याला भ्रम होईल की नाही असा मी प्रश्न आपल्यासमोर ठेवला, पण त्याचं उत्तर स्पष्ट आहे, आपल्याला इथे माहिती आहे, आणि त्याचे परिणाम दिसतात म्हणून त्याला भ्रम म्हणावा लागतो. का परिणाम दिसतात? की त्याला पुरेसं मिळून, उदाहरण सांगतो, पुरेसं मिळतं पण हवंच वाटतं. असं पुरेसं मिळालेलं आहे पण अजून हवंच वाटतंय. एक सिंहाने शिकार मारली तर पुरेशी वाटली की तो निघून जातो, थांबतो. आमचं पुरेसे वाटलेला थांबेल अशी काही खात्री नाही. तो डब्यातून नेईल का पुन्हा केव्हा मिळेल जे वाट पाहिल का, ह्याच्यात आणखीन काय बदल करून आणखीन टेस्टी होईल. एक खाद्य घेतलं तर मी एवढं म्हणतोय, बाकीचे सगळ्याचं तर त्याच्या पलीकडची गोष्ट आहे. तेच जे काय निर्माण केलेलं आहे संचयाची इच्छा बाळगेल, त्याचं किचकट काम चाललेलं आहे. त्याला संस्कृती म्हणायचं की नाही ठरवायचं आहे. नाही संस्कृती योग्य ती झाली तर संचयाची प्रबळ इच्छा होईल. काय होईल आणखीन जे पाहतो आहोत, एकीकडं झाडाखाली आपण पाहिलं असतील की ते कामगार कसे 3 धोंडे मांडलेले असतात आणि त्याच्यावर ते बघण्यात किंवा पाहता ते कसं शिजत असतं आणि ते कसे जेवत असतात. मुलं कशी त्याच्यावर टाकले असतं पोत्यावर आणि ती कशी राहत असतात. आता आपली संस्कृती वगैरे बघा ताडून म्हणजे त्याच्याशी. एकीकडे हे चालू आहे, दुसरीकडं मोजता येणार नाहीत, म्हणजे हे सगळा झाडाखाली संसार चालू आहे. हा सगळा कुठेतरी आडोशाला ह्याला काय ओढ्याकाठी कुठेही असे संसार चालू आहे.
आणि दुसरीकडं मजले मोजता येणार नाहीत एवढ्या आदर्श म्हणू का, आदर्श इमारती उभ्या राहतात. ज्याला उठा उठा लवकरी म्हणलेला आहे आणि तो जागा झालेला आहे, तो जर हाच असेल तर हे आहे का ते की जे ज्याला आपण म्हणायचं माणूस म्हणून संस्कृती ते. एकीकडं 5 कोटीचे 10 कोटी कसे होतील, 50 कोटीवाले 100 कोटी कसे होतील, 1000 कोटीवाले 2000 कसे होते, तिथे मोजताच येईन असं झाले. 1,70,000 पण पुढे कोटी शब्द आहे हे माझं वाचताना सुद्धा आता ते लक्ष ठेवावं लागतं. किती घोटाळा किती 1,70,000 म्हणल्यावर 1,70,000 घोटाळा झाला, झालं की आता घोटाळा याच्यापेक्षा किती करणार, पण ते कळत नाही. त्याच्या पुढे कोटी म्हणून लिहिलं होतं, 1,70,000 कोटी. मला तर काय कुठल्या कॅल्क्युलेटरनं काय काय बरोबर जाऊ दे म्हटलं, शून्य देण्यापेक्षा आपलं श्रीराम जयराम जयराम म्हटलेलं बरं. त्यांच्या मागे काय यायचं ते त्यांचं येणारच आहे. 1,70,000 कोटी 2,70,000 कोटी असं वाचलं, पुढे किती कशी शून्य द्यायची ते पटकन लक्षात येत नाही. तेव्हा हे असं आहे. आणि एकीकडे दुपारची भ्रांत आहे. मला सांगा, याच्यासाठी उठा उठा म्हणायची वेळ आली, सत्वरी जागे व्हा असेल ना काहीतरी, त्यांना का म्हणावं लागेल. टेक्निकली नाही, मी अगदी प्रॅक्टिकली सांगतो. टेक्निकल आहेच, प्रॅक्टिकल पण आहे, अनुभवाचं पण आहे. अगदी साधं सांगतो की नोकराला एक दुकान आहे, नोकर आहे दुकानामध्ये, 4 नोकर असतात, 2 नोकर असतात. त्याला दिवसाला 100 रुपये पगार, महिन्याला 3,000 रुपये पगार झाला. अगदी खाडेबिडे धरले नाही तर नशीब मालकाने. व्यापारी श्रीमंत आहे, त्याला 100 रुपये पगार मालक या दिवसाला, त्याच्यात सुद्धा त्याचा पगार काढता येईल का प्रयत्न चाललेला आहे. हे एका बाजूला आहे. बस तर हे एका बाजूला भ्रांत आहे आणि एका बाजूला हे मजल्याचं काय करायचं हा प्रश्न आहे. आपण आत्ताच बोललो होतो. तर त्या जे 100 रुपयात त्याचं दिवसाचं काय होईल, त्याच्या मागे कुटुंब केवढं आहे, त्याच्यामुळे माणसं किती आहेत, ती कशी जेवत असतील. क्षणभर आपण रोज 8 तास 12-12 तास काम करून घेतोस, तर त्यावेळेस क्षणभर विचार करून हरकत नाही या गोष्टीचा की त्या जे काही 100 रुपये आहेत, काय महिन्याचे 3,000 म्हणा. दुसऱ्या बाजूला काय आहे मधलं सांगायचं आहे, पण दुसऱ्या बाजूला काय आहे की तिकडे गिऱ्हाईकाशी संबंध आहे. तर तिथं कसं ते मिळवता येईल, फसवता येईल, काय गुंडाळता येईल, काय ते करता येईल ते करतोय. ते तिकडे चालू आहे, हे इकडे चालू आहे. मग इकडं काय करायचं, तर मग हुंडीत 100ची बनलं, 500ची बनलं, हुंडीमध्ये दान धर्म. मला सांगा, त्या 3,000 वाल्याला 3,500 दिले, 3,000ला 4,000 दिले. एखादं बंडल वाचेल, एखादं बंडल सुद्धा नाही लागणार. एक नोकर असला 1,000 रुपये वाढवले, 12,000 रुपये होणार नाही का. ते बंडल व्हायला फार वेळ लागेल. जे काय आपण 1,000 रुपयाचं बंडल तिकडे दान करायला म्हणून जातो, हे समोर जे आहे त्याच्या पोटात ते जर गेलं, मला सांगा तो प्रश्नही येणार नाही. आणि खरं सांगायचं, देवाची येई त्याचे घरी होईल की नाही. हे कुठे पण, हे कधी उठले जागे झाले तर आधी उठा, हे शक्य आहे. एक पानात टाकतो, दुसऱ्याला पाणी नाही, तो हातावर पाव खातो. हे जग आपण उभं केलेलं जग आहे माणसाने. यात पशुपक्ष्यांनी काही गेलेलं नाहीये. मला मुद्दाम सांगायचं आहे, मी परिणाम सांगतो एवढ्यासाठी. यात कुठल्या पशूंनी येऊन, बैलांनी येऊन, गाढवानी येऊन कोणी काही गोंधळ केलाय का? नाही केलेलं आहे. हे आम्ही केलेलं आहे. हा गोंधळ आमचा आहे. तो हातावर पाव खातो आणि पानात टाकतो. म्हणून ते गजानन महाराजांना यावं लागतं. पानातले चितं खावी लागतात. संत जागे करतात म्हणजे काय, उठा म्हणतात म्हणजे काय, ह्या भाषेत बोलले, ते त्या भाषेत बोलले. फरक काय पडला तसा विचार केला तर? आपल्याला जागा करण्याचाच मुद्दा आहे. तरी उपाळी गायली नसेल तरी कृतीच करून दाखवली असेल. त्यांनी तर कृती केल्यात, उपाळीही गायलेली आहे. शैवांसारखी माणसं आहेत, आपण पाहिली. आत्ताच आपल्यासमोर जाल पुण्यतिथीचा स्मरणाचा दिवस होता. गरवाच एकीकडं ती दारू, ती वाईन का काय, आता वाईनला दारू म्हणायचं नाही वगैरे असा एक कायदा आहे म्हणतात, तसं काहीतरी आहे. तर ती नाच गाणी, त्यांचे अंग प्रदर्शन काय, ते सगळ्याचे दिवसभर पाठ वाहत आहेत, पाठ अक्षरशः. आपल्याला मायापुरी मुंबईत वास त्यांनी कसा केला असेल
बाबा आजच्या काळात राहिले ते त्या इच्छा आधीच्या काळात राहिले. मायापूर्वी मुंबईत वास प्रारब्धे प्रयत्न सहवास सिद्धरामेश्वरांचा घडाला. आपण निसर्गदत्तांचंही म्हणतो. त्या वनमाळे हॉलमध्ये ते डुगडुगणाऱ्या जिन्यावर लाकडी जिन्यावर ते राहतात आणि आत्मज्ञानाचा प्रकाश टाकतात सगळीकडे. अजून पुरतोय, अजून नाही तहयात नाही, कितीही पिढ्यांना पुरेल. हे कायम दाट पुरतं. एक माणसाने पुस्तक वाचायला ठरवलं, एवढं एक फक्त वाचायचं बस, बाकी काय करायचं एवढं सांगितलं तेवढं करायचं. त्यांच्या गुरुनी तरी त्यांना काय सांगितलं, 2 वाक्यात सांगितलं तुझं खरं स्वरूप काय ते ओळख आणि त्यात राहा, संपला. त्यांच्या दृष्टीने सगळा उपदेश त्याच्यात झाला आणि त्याच्यात त्यांचा सगळा उद्धार झाला. एवढं माणसाचं होतं. हे माणसाचंच होतंय, ते जागे झालेल्यांचं आहे. त्या एकीकडे हे पाठ वाहत आहेत आणि दुसरीकडे अंगभर वस्त्राची आणि कर्जाच्या खाईची चिंता आहे. माणसाला कर्जाच्या खाईत मनुष्य आहे, अंगावर वस्त्राची चिंता पडली आणि एका बाजूला पाठ वाहत आहेत. तेव्हा ही आधी माणूस जागा झाला हे दाखवते की तो अजून झोपलेला आहे दाखवते. आपणच विचार करावा. म्हणून जागा क्षणभर, आता मगाशी संस्कृतीचा विषय निघाला म्हणून सांगतो. पूर्वी नाही, अजूनही काही घरामध्ये असेल, मी नाही म्हणत नाही, पण पूर्वी प्रथाही होती आणि आचारधर्मही होता. ह्या अर्थाने कुठेही कोणाहीकडे तो होता की आपला स्वयंपाक झाला की बाहेर झाडाखाली बाहेरवाडी ठेवायची. कोकणात त्याला बाहेरवाडी म्हणतात, आपण काय म्हणत असाल ते, तर ते तिथे नेऊन ठेवायचं. एक एवढा चिमूटभर भात शिजवलेला, काय त्याच्यावर वरण असेल, काय असेल, आपल्याकडे आमटी असेल, काय असेल, कालवण असेल ते. गोगरास घालायचा पद्धत माहिती आहे. गाई नाही राहिले ठीक आहे, असतील प्राणी आहेत कुठले तरी, गाईच्या रूपाने म्हटलं आपण गोगरास घालायचा. आणि आपण स्वतः जेवायला बसण्यापूर्वी बाहेर दरवाज्यात जाऊन विचारून यायचं घराच्या चौकटीत, कोणी बाहेर अतिथी आहे का, कोणी जेवायचं आहे का, आणि मग स्वतः जेवायला बसायचं. आता ह्याला संस्कृती म्हणता येईल की नाही. आता मला सांग की तफावत किती आहे. आणि जर का समजा बरं ह्याला जातपात नाही आहे, धर्म नाही आहे, वर्ण नाही, काही लागत नाही, फक्त माणुसकी लागते की जी जागी व्हावी म्हणून हे सगळं चाललंय. हे जागा व्हावं. मला सांगा की प्रत्येकाने आत्ता एवढे 3 गोष्टी आपण बोललो की ते अन्न दिलं. आता तिथे जाऊन समजा मी म्हणतो ते मग ते सत्पात्री होईल का नाही, मग तिथं खायला कोण येईल, केवढ्या आम्हाला दान करायचे 1 घास, आपल्या पोटात 100 घास, तिथं ठेवणार 2 घास, ते तिथं समजा कुत्र्याने, तुम्हाला काय करायचं, जगणार ना कोणीतरी, त्याचं काही ते होणार. समजा माती झाली, तुम्ही मातीतच ना शेवटी, मातीला दिलं समजा, अशी कल्पना करू. अन्न वाया घालावं असं माझं म्हणणं नाही, पण अन्न वाया ठेवावं, वाया जाणारच नाही. कोणी येईल उडत ते पक्षी येतं खाऊन जातो पटकन, पण केलं तर उठा उठा त्याचं डेट. तुम्हाला सांगा एक त्यातला तो घास तो बाहेर ठेवलेला आहे, एक झाडाखाली ठेवला समजा. ह्या सगळ्या शंका ज्या आहेत ना, या माणसाला काही करायचं नाही हे दर्शवतात, यापेक्षा काही नाही. उठा रे लवकरी, उठा रे लवकरी, सत्वर यावे शुद्धीवरी, सत्वर यावे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका. उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी, सत्वर यावे शुद्धीवरी, सत्वर यावे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका. मग आता उठा आणि जागेवर बघा काय फरक राहत होतो. म्हणून मुद्दाम आपल्या समोर हे ठेवलं की विचार केला तर हीच ज्ञानदृष्टी आपल्याला बघायची, हीच की हीच जागी व्हावी आहे, दिलेली आहे. हे जे वागू शकतात, तो जो माणुसकीचा घास ठेवलेला आहे, तो जो पशुपक्ष्यांना कोणाला जनावराला घास ठेवलेला आहे, काय वेगळा धर्म नाही, तोच
त्याला काही लेवल नाही आहे, आम्ही लावली, त्याची गरज नाही, त्याला भूक लागते, तो पिकवीत नाही. पण खरं सांगायचं तर बैल पिकवायला मदत करतो, ज्याच्यासाठी आम्ही जेवतोय, त्याचा घास त्याला द्या, गाय असेल गाईल द्या, काय असेल ते, अगदी शेळी खाऊ दे, कुत्रे खाऊ दे, कोणी खाऊ दे, पण तो त्याला मिळणार. तो उठलेला आहे माणूस, त्याला उठण्यासाठी सांगितलं, जे उठले नाहीत त्या उरलेल्यांना सांगितलेलं आहे. रागावणं काय, उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. आमच्याकडे प्रॅक्टिशनर आले, ते गप्पा मारता मारता प्रौढीनं म्हणाले की आमचे असे असे स्वामी आहेत, स्वामींच्याकडे गेल्यानंतर न चुकता अन्नदानासाठी पावती फाडतोच म्हणले, त्याशिवाय येत नाही कधी फाडतो. म्हटलं कितीची पावती फाडतो? आता आपला खाजगीतच बोलणं चाललंय, 500 शिवाय पावती नाही फाडत म्हणले. 500 पावती, छान म्हणलं, छान. त्यांना असं म्हणायचं होतं की 11 रुपये वगैरे 21 रुपये वगैरे पावती नाही फाडत, 501ची पावती फाडत. छान. मी आपलं खाजगीत विचारतो म्हटलं तुम्हाला की आपली महिन्याची प्रॅक्टिस किती आहे? तर कोणावर नाही, ज्याच्या त्याच्या परीनं आपापल्या ठिकाणी लागू आहे. कोणाचं तरी निमित्त असतं, त्यावरून तत्व कळतं. तत्व कळलं की आचार सर्वांना करता येतो, तो जिथे असेल तिथे त्याला करता येतो. तुम्ही वारीत जा, दिंडीत जा, बघा तुम्ही त्यांचं उत्पन्न काय आहे बघा. नर्मदेची परिक्रमा करा, लक्षात येईल की घरात त्याला जेवायला अन्न नाही, त्याच्या घराला दरवाजा नाही, तो बाहेर झोपतो. तुम्हाला सांगतो, तुम्ही आज झोपा, तुम्हाला इथलं वारं सुचणार नाही. कुठून आला हा धर्म? याला काय संस्कृती? हे आज जागे झालेली माणसं, ती आमच्या जनगणनेत येतील असं मला वाटत नाही असल्या. तर म्हणले साधारणपणे, मी म्हणलं फक्त एक करा, महिन्याची प्रॅक्टिस किती तो रिटर्नमध्ये भरतात ती तेवढी सांगू नका, खरी सांगा. तुमच्या आमच्यात विषय आहे, मी रिपोर्ट नाही कर. आता करतोय ते न नाव सांगता करतोय, त्यामुळे काय प्रश्न नाही. काय म्हणले साधारण ₹1,00,000 वगैरे असेल. ₹1,00,000 आपली प्रॅक्टिस आहे. आपण गुरूंच्याकडे जे जाता, स्वामींच्याकडे, ते किती काळ जाता? दररोज जाता, संध्याकाळी जाता, काय सकाळी जाता, महिन्यानं जाता? हे म्हणले वर्षाला जाणं चुकत नाही माझं म्हणले अजिबात. आता जागा म्हणाल असा विचार केला तर किती जग झोपलेलं आहे याची कल्पना येईल. त्यांना का म्हणावं लागलं. आपण आपला विचार करायचा आणि बाजूचा विचार करायचा, मग एवढं माणसांना त्यांना का म्हणावं लागलं, जाऊ उठा रे लवकर, असं जग झोपलेलं आहे. शेवटी आपली वेळ संपत झाली म्हणून केवळ आता ह्या पहिल्या त्यांच्या भूपाळीतल्या पहिल्या ओळीवर फक्त सांगतो आता शेवट म्हणून की पशुपक्ष्यांशी नुसतं जे जीवन आपलं ताडून पाहिलं आणि तेवढं प्रामाणिक आणि स्वच्छ आढळलं तरी खूप झालं सांगतो. आता म्हणणं आपल्याला कठोर वाटेल, पण विचार करून बघा, पशुपक्ष्याचं जे जीवन आहे, जे नैसर्गिक आहे, जे सरळ आहे, त्याच्याशी ताडून पाहिलं तेवढं जरी जगलो तरी खूप झालं. हे मी सांगतोय संस्कृतीचं माणसाच्या ते उठलेल्या लोकांनी, ते पण केलेले लोक आहेत. नाही असं नाही म्हणून तर जग चाललं नाही, तर चालणारच नाही. भक्षण करून टाकतील सगळे जग सुद्धा, इतके भस्मासूर आहेत, भक्षण करून टाकतील जग. तर तसं होऊ नये ह्याच्यासाठी हे उठा आणि हे दुसऱ्या बाजूने सावरतायत आपल्याला. त्या अर्थाने विचार केला तर किती जागे आहेत आणि किती झोपलेले आहेत. तर जवळजवळ जग झोपलेलं आहे असं लक्षात येईल आपल्याला. आपणच सावध झालो नाही, आपण नाही विचार केला तर त्यांनी कधी केला असेल असं कसं म्हणता येईल. आणि दिसतंय हे तफावती काय आहेत त्या कशातून निर्माण झाल्या असतील, झोपलेल्या लोकांच्यातून निर्माण झाल्या. या अर्थाने जाग्या झालेल्या असतील तर हे होणारच नाही. तर हा विचार क्षणभर केला की आपल्या लक्षात येईल, मी पाहिलंय की जगामध्ये 2 लोक जागे आहेत फक्त. लोक या अर्थाने मुख्य विभाग तर आहेत, काही लोक नाही असं नाही. एक ज्याला भुकेनं झोप लागत नाही तो जागा आहे, गरीब आहे, नाही लागत झोप. आणि जो जगाच्या चिंतेनं आणि कळवळ्यानं जागा आहे, ह्यांचं कसं होईल, तो जागा आहे. आणि त्याचं जे ऐकतात आणि करायचा प्रयत्न करतात, आचरायचा, ते जागे आहेत. याच्या व्यतिरिक्त कोण जागे नाही, सगळे झोपलेले जग. आणि यासाठी आपल्याला उठवण्याची गरज त्यांना वाटली, म्हणून हे सगळं जगाच्या कल्याणासाठी त्यांनी लिहिलेलं आहे. त्याची फक्त इयत्ता आपण पहिली ओळ म्हणतो.
लवकरी उठा उठा रे लवकरी सत्वर या रे शुद्धीवरी सत्वर या रे शुद्धीवरी उघडा कपाटे अंतरी उघडा कपाटे अंतरी ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका आले आहे विघ्न भारी आले आहे विघ्न भारी काळ टपला तुम्हावरी काळ टपला तुम्हावरी नित्य करीता हे चोरी नित्य करीता हे चोरी आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या रे लवकरी उठा उठा रे लवकरी सत्वर या रे शुद्धीवरी सत्वर या रे शुद्धीवरी उघडा कपाटे अंतरी उघडा कपाटे अंतरी ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका उठा उठा रे लवकरी उठा उठा रे लवकरी उठा उठा रे लवकरी स्मरण राहावं आणि पक्क व्हावं प्रार्थना करूया स्वामींची मनुजा राम सदा वदे मनुजा राम सदा वदे मनुजा राम सदा वदे भ्रमदायक जग सर्व हि मानुनी भ्रमदायक जग सर्व हि मानुनी माया आसरे माया आसरे मनुजा राम सदा वदे मनुजा राम सदा वदे मनुजा राम सदा कामाधिकरिपु दण्डुनियन्तरि कामाधिकरिपु दण्डुनियन्तरि साण्डी दुर्मदरे साण्डी दुर्मदरे मनुजा राम सदा मनुजा राम सदा वदे मनुजा राम सदा वदे सावळी सुंदर मूर्ती हरीची सावळी सुंदर ध्यायी मनी आधरे ध्यायी मनी आधरे मनुजा राम सदा वदे मनुजा राम सदा वदे मनुजा राम सदा वदे रघुवीर अक्षय देईल तूते रघुवीर अक्षय देईल तूते निरंजन पद रे निरंजन पद रे मनुजा राम सदा